शेतकरी आपल्या शेताची काळजी आपल्या घरासारखीच घेत असतो। त्याच्यासाठी शेतात वेळ घालवणं आणि शेतात निरोगी पिके उगताना पाहणं हा एक अनमोल अनुभव असतो। पण या अनुभवात अडथळा आणतात अनेक आव्हाने। त्यापैकी खोडकिडा आणि पाणी दुमडणारा धान लागवडीतील प्रमुख आव्हाने आहेत, जे दरवर्षी धान पिकाला प्रभावित करतात। आला आहे या शत्रूपासून वाचवण्यासाठी एक नव्या पिढीचा उपाय। आधी न कधी पाहिलेला नाही कधी ऐकलेला, भारतात पहिल्यांदाच एक नवा आविष्कार, श्रीराम क्रोन। आज आपला शेतकरी श्रीराम क्रोनच्या अभिनव तंत्रज्ञानाने सशक्त आहे। कीटकांची मादी रोपांच्या पानावर अंडी घालते व अंड्यातून निघून लार्वा 3 ते 4 दिवस पाने खातात। त्यानंतर पाण्याच्या माध्यमातून हे देठामध्ये आत शिरून पिकांचे मुख्य बुंदा कापून टाकतात। या सुकलेल्या बुंद्यावर काहीही उपाय करता येत नाही, त्यामुळे नुकसान होण्यापूर्वीच वेळेआधीच त्यांना रोखणे अत्यंत गरजेचं आहे। ही गरज पूर्ण करते श्रीराम क्रोन। श्रीराम क्रोन बहुआयामी दुहेरी कृती यंत्रणा आणि त्वरित प्रतिबंध प्रदान करणारे एक विशिष्ट कीटकनाशक आहे। चला आता जाणून घेऊया क्रोनची ही अनोखी कृतीची पद्धत कशी काम करते ते। जेव्हा लार्वा पिकांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा श्रीराम क्रोनची दुहेरी कृती यंत्रणा लार्वावर आपला प्रभाव दाखवू लागते। पहिला प्रहार टेट्रानिलिप्रोल करते, जे अंतकोशिकी कॅल्शियम चॅनल्सवर परिणाम करते। जास्त प्रमाणात कॅल्शियम स्नायूचे आकुंचन तयार करते, ज्यामुळे कीटक ताबडतोब खाणे थांबवते। दुसऱ्या प्रहारात थायक्लोप्रिड मज्जासंस्थेतील निकोटिनिक एसिटाइलकोलिन रिसेप्टर्सवर परिणाम करते आणि संकेत संचारणामध्ये व्यत्यय आणते, ज्यामुळे लार्वाचा मृत्यू होतो। फवारणी केल्यानंतरच श्रीराम क्रोन आपलं स्वतःचं काम सुरू करतं। सफल परिणामांसाठी श्रीराम क्रोनचा वापर सांगितल्या गेलेल्या पद्धतीने करा। संसर्गाच्या सुरुवातीच्या अवस्थेत श्रीराम क्रोनची फवारणी करा। सुनिश्चित करा की फवारणी संपूर्ण रोपट्यावर पसरलेली आहे। आविष्काराने सशक्त, शक्तीने सुरक्षित आजचा शेतकरी शक्यतांनी भरलेल्या एका सफल भविष्याकडे पाहत आहे। श्रीराम क्रोनच्या चांगल्या योग्य परिणामांसोबतच तो नफा तर कमवतोच, पण त्यासोबतच धानचा मुकुट त्याच्या प्रगतिशील आणि श्रीराम क्रोनच्या आविष्काराचे प्रतीक आहे। श्रीराम क्रोन, नवा आविष्कार, चांगले परिणाम।